नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। जागा वाटपापूर्वी उमेदवारी जाहीर करण्याचा कोणालाही अधिकार नाही, शरद पवारांचे विधान। काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी श्रीगोंद्यात जाहीर केली होती उमेदवारी। शरद पवार म्हणाले ते योग्यच, जागा वाटपामध्ये होईपर्यंत उमेदवारी जाहीर करणं योग्य नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। कुणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही, श्रीगोंद्या संदर्भात शरद पवारांकडे चुकीची माहिती, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। महाविकास आघाडीचं जागावाटप 10 दिवसात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न, राज्यातील जनता परिवर्तन करण्यासाठी इच्छुक, शरद पवारांचं वक्तव्य। आमच्याकडून इच्छुक उमेदवारांचा जिल्हानिहाय अभ्यास सुरू, जागावाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवणार, पवारांची माहिती। मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला म्हणजे तेवढे लढणार असं नाही, विदर्भात काँग्रेसला 40 ते 45 जागा देण्याची मागणी, जागा वाटपावरील प्रश्नावर वडेट्टीवारांचं वक्तव्य। परभणी जिल्हा बंदला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद, शहरातील दुकानं बंद, खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटत तैनात। मवियातील जागा वाटपावर माध्यमांसमोर कोणी बोलू नये, जागा वाटपाच्या बैठकीत जागांसाठी ओढताण सुरू होऊ शकते आणि याबाबत पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील, महाविकास आघाडीत जागांवरील दाव्यावर जयंत पाटलांचं वक्तव्य। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, भाजपकडून माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक इच्छुक आहेत, तर मोडक यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। जोगेश्वरी विधानसभेबाबत वरिष्ठ निर्णय घेतील तो मला मान्य आहे, महायुतीचा जो उमेदवार असेल तो मी निवडून आणणार, जोगेश्वरी विधानसभेच्या उमेदवारीवर रवींद्र वायकर यांचं वक्तव्य। मुरजी पटेलांना अंधेरी पूर्वमधून कामाला लागण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत, ग्रीन सिग्नल मिळाल्याची कार्यकर्त्यांकडून पोस्ट, तर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष साजरा। भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव यांची अजितदादा चिपळूण दौऱ्यावर असताना भेटली भेट, तर वरिष्ठ नेते चिपळूणमध्ये आले की भेटण्याची प्रथा आहे, भास्कर जाधवांच्या कार्यालयाकडून भेटीवर स्पष्टीकरण। पुण्यातील मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री शिंदेंची भेट, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, बैठकीनंतर मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। जालन्यातील वडीगोद्रीत पोलिसांनी बंदोबस्त वाढवला, अंतरबली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले, तर वाहतूकही वळवली। वडीगोद्रीमधील मराठा ओबीसींमधील वादाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप। कुणी घोषणा दिल्या तर शांत बसणार नाही, जशास तसं उत्तर देऊ, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांचा इशारा आहे, तर बॅरिगेटिंग लावल्यावर जरांगेंचा मंत्री देसाईंना फोन, हाकेंचा आरोप। रस्ते आम्ही बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखं थैथयाट केला असता, वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं मनोज जरांगेंची टीका, तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप। तू एकनाथ शिंदेंची तमाशा कंपनी आहेस का, सोंगाडाचं काम करतो का, भुजबळांची नाटक कंपनी असल्याच्या जरांगेंच्या टीकेला हाकेंचं उत्तर। मोहोळमध्ये मराठा आंदोलकांकडून अजित पवारांना निवेदन, अजित पवार गटाची जनसन्मान यात्रेची सभा संपल्यानंतर भर पावसात अजित पवारांनी निवेदन स्वीकारलं। मोहोळमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस असल्यानं आंदोलक आक्रमक। राज ठाकरेंना जातीयवादाचा कळवळा आलेला आहे, जरांगेंचा टोला, काल मराठ्यांच्या मुलांना मारहाण झाली, तो जातीयवाद नाही का, जरांगेंचा सवाल। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये स्पष्ट बोलत नाही, ओबीसीमधून आरक्षण देऊ असं महाविकास आघाडीनं जाहीरनाम्यात टाकावं, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, सामंजस्यानं प्रश्न सोडवायचे असतात, मराठा ओबीसी आरक्षण वादावर पवारांची प्रतिक्रिया। लातूरच्या निलंगा इथं मराठा युवकांचं शोले स्टाईल आंदोलन, मनोज जरांगेंच्या मागण्यांसाठी मोबाईल टॉवरवर चढून मराठा युवकांचं आंदोलन। सकल मराठा समाजाकडून उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक, मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बंदची हाक। परभणीत सकल मराठा समाजाच्या बंदला चांगला प्रतिसाद, शहरातील व्यावसायिकांकडून कडकडीत बंद, छत्रपती शिवाजी महाराज परिसरामध्ये पोलिसांचा फौज फाटा तैनात। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे जिल्हा बंदची हाक, सकल मराठा समाजाकडून बंद पाळण्याचं नागरिकांना आवाहन। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे, तर जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालना जिल्हा बंदची हाक। संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको, केम्ब्रिज चौकात मराठा समाज बांधवांचे रस्त्यावरती नारे, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त।
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात मराठा बांधवांचं शोले स्टाईल आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढून 4 मराठा आंदोलकांचं आंदोलन. मोहोळमध्ये अजित पवारांसमोर राष्ट्रवादीमधील गटबाजी उघड, विरोधकांबरोबरच संधान साधून माझ्या विरोधामध्ये खालच्या पातळीवरच्या भाषेचा वापर केला जातो. आमदार यशवंत माने यांच्याकडून अजित पवारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याला पक्ष जागा दाखवेल, सुनील तटकरे यांचा उमेश पाटलांना इशारा. काँग्रेसचे सुनील केदार म्हणाले, सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करू. अरे पठ्ठ्या, यात तू हुशारकी मारली का? योजना वडिलांची आहे का? लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांचा सुनील केदार यांच्यावर निशाणा. एकनाथ खडसे वारंवार विधान बदलतायत, खडसे जिथेच आहेत तिथेच सुखानं त्यांनी नांदावं. अतुल भातखळकर यांचं वक्तव्य. तर पुन्हा भाजप प्रवेशाच्या चर्चा एकनाथ खडसेंनी फेटाळल्या. एकनाथ खडसेंची अडचण निवळलेली आहे, त्यामुळे त्यांना पक्ष सोडण्याची आवश्यकता वाटली नाही. खडसेंनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर जयंत पाटलांचं वक्तव्य. निवडणुका पुढे ढकलण्याचा सल्ला महायुतीकडून आयोगाला मिळू शकतो. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दौऱ्यावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. 27 आणि 28 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर. संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांची भेट, राजभवनामध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा. राज्यपालांसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर 24 तारखेचं आंदोलन रद्द. 2 धर्मामध्ये आग लावणाऱ्या नितेश राणेंचा सरकारनं बंदोबस्त करावा. नितेश राणेंच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी. भाजपचा महाराष्ट्रामध्ये धार्मिक वाद लावण्याचा प्रयत्न, जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू. जयंत पाटील यांची भाजपावर टीका.